निवासी डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाविरोधात निदर्शने करत अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकातील उपचारांची परवानगी दिल्यास चुकीचे निदान, औषधांचा अयोग्य वापर आणि गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो असा दावा केला। तसेच हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सर्व संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। सध्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे राज्यव्यापी जे उपोषण चाललं आहे, जे बंद चाललं आहे, त्याचा दुसरा दिवस आहे। कालचा आमचा पहिला दिवस होता जो की अल्टिमेटम स्ट्राईक होता। त्यानंतर आजपासून जे केंद्रीय महामंडळ त्यांच्या सूचनेनुसार बेमुदत संप चालू झालेला आहे। या संपामध्ये फक्त आपत्कालीन सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जे कोणत्याच ब्रांचला विरोध नाही आहे। होमिओपॅथी झालं, ॲलोपॅथी झालं किंवा युनानी, त्यांची आपापली जागा आहे। फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या ॲलोपॅथीज आहेत त्यांना मिक्स करणं हे चुकीचं आहे आणि याच गोष्टीला आमचा विरोध आहे। त्यामुळे आमची शासनास जी मागणी आहे ती एवढीच आहे की हा जो निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा आणि हे जे मॅटर आहे हायकोर्टात पेंडिंग असताना त्याचा जो शासनाचा जो निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा आहे। आपला विरोध कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून रुग्ण सुरक्षा आणि दर्जेदार आरोग्य सेवेच्या संरक्षणासाठी असल्याचंही निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केलंय। प्रतिनिधी नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।